So hello, good evening, dear students. Okay. So what is the topic of today's discussion? आज आपल्याला कोणता टॉपिक घ्यायचा आहे? आपण सेंटर ऑफ मास हा चॅप्टर सुरू झालेला आहे. त्यामध्ये बेसिक ऑफ सेंटर ऑफ मास आपण बघितलेले आहे. त्यावरचे क्वेश्चन्स केलेले आहेत. ओके. आणि एक शॉर्ट ट्रिक पण बघितली होती की टू मास बरोबर की नाही? अच्छा. त्याच्यावरचे क्वेश्चन आपण केलेले आहे. आज आपण मोशन ऑफ सेंटर ऑफ मास टॉपिकचं नाव आहे आपल्या मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. ठीक आहे. काय आहे मी ठीक आहे. आपण बघितलं सेंटर ऑफ मास साठीचा फॉर्म्युला काय? बेसिक फॉर्म्युला m1 r1 प्लस m2 r2 प्लस असा आपण पुढे घेत राहतो. मी सध्या दोघांसाठी दोनच घेतो. असे आपण जेवढे असतील मासेस तेवढे आपण ऍड करतो. n मासेस. सध्या आपण दोन मासेसचा बघूया. ठीक आहे. अच्छा. m1 प्लस m2 दोन असतील तर दोन, तीन असतील तर तीन, चार असतील तर चार, तुम्ही ऍड करत जायचं. आपण दोन साठी बघूया. ठीक आहे ना. तीन असतील तर तीन करायचं. नंबर ऑफ टर्म वाढतील नाही का? अच्छा. हे काय झालं? ही लोकेशन एक पोझिशन झाली. ठीक आहे ना. आता काय केलं? समजा जर काही फोर्स लागला आणि मोशन झाले तर आपल्याला काय होईल? डिस्प्लेसमेंट आहे. ओके. दोन मासेस आहेत. याचा सेंटर ऑफ मास कुठेतरी आहे आणि यात एक मास किंवा दोन्ही मास आपण मोशन मध्ये आणले. सेंटर ऑफ मास कुठे आहे का? ही बॉडी सुद्धा इथं आली. सेंटर ऑफ मास कुठे नाही. ओके. किंवा ही बॉडी इकडे आणली किंवा पुढे नेली तर काय होईल? सेंटर ऑफ मास शिफ्ट होईल. तर दोन्हीपैकी एका बॉडीचं किंवा दोन्ही बॉडीचं डिस्प्लेसमेंट कोणी एक साईडला केलं सेंटर ऑफ मास काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. बरोबर की नाही? मग डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला कळवलं. ओके. सो डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. डिस्प्लेसमेंट मोशन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट आलं, वेलोसिटी आलं, मोमेंटम आलं आहे की नाही? आणि त्याच्यावर फोर्स लागत असेल, कधी कधी फोर्स नसतो पण त्यावेळेस काय करायचं? सगळं आपण आज बघणार. ठीक आहे ना. सो डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. तर डिस्प्लेसमेंट काय करता येईल तुम्हाला? dr. डिस्प्लेसमेंटला काय लिहू आपण? dr. m1 into dr1 प्लस m2 into dr2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. बस काही बदल नाही. हे काय? डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट मास, डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड मास, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. हे काय? डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास चं डिस्प्लेसमेंट. आता या दोन्हीपैकी एक जर राईट साइडला मूव्ह झाला तर पॉझिटिव्ह घ्यायचं, लेफ्ट साइडला मूव्ह झाला तर निगेटिव्ह घ्यायचं. हा पण राईट साइडला मूव्ह झाला असेल तर पॉझिटिव्ह घ्या, इकडे मूव्ह झाला असेल तर निगेटिव्ह घ्या. बरोबर की नाही? अच्छा. जर कधी कधी काय होतं? कधीपैकी दोघांपैकी एक स्टेशनरी असेल आणि दुसरा मोशन मध्ये असेल. ज्याचं डिस्प्लेसमेंट सांगितलेलं नाहीये किंवा झालेलं नाहीये त्याचं जीवन घ्या. ज्याचं झालं त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला क्वेश्चन नुसार लक्षात येईल. तर हे डिस्प्लेसमेंट सारखा फॉर्म्युला आहे. आता ह्याला डिफरन्शिएट केलं, डिस्प्लेसमेंट झालं तर लागलं टाइम न डिवाइड केलं मी. डिस्प्लेसमेंट बाय टाइम केलं तर काय मिळेल? वेलोसिटी मिळेल की नाही? वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. तर टॉपिक काय? वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. dr बाय dt म्हणजे काय आहे? वेलोसिटी. वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. इजी करू. काय लिहिणार? त्याला तुम्ही सांगा m1 v1 वेलोसिटी ऑफ बॉडी 1 प्लस m2 v2 वेलोसिटी ऑफ बॉडी 2 आणि m1 प्लस m2. बरोबर की नाही? आता फक्त जागा कमी लागावी म्हणून मी बाकीच्या टर्म लिहिते. प्लस 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 n टर्म्स मी घेऊ शकतो. पण मी तुम्हाला आधीच सांगतो की नंबर ऑफ टर्म्स आले तर तेवढ्या टर्म तुम्ही काय करायच्या? ऍड करायच्या. आपण फक्त दोन घेतो. तीन असतील तर तीन, चार असतील तर चार, नंबर ऑफ टर्म पुढे ऍड करत जायचे. तू वेलोसिटी असो, डिस्प्लेसमेंट असो, काही असो. ठीक आहे ना? अच्छा. वेलोसिटी आता वेलोसिटीला मी डिफरन्शिएट करतो. dv by dr, dv by dt काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इन रिस्पेक्ट टू एक्सेलरेशन. द एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ह्याला डिफरन्शिएट करा. त्याला डिफरन्शिएट करा. मास तर कॉन्स्टंट राहील. त्याला बाजूला काढायला लागेल. dv by dt acceleration of A, dv by d2, dv by dt acceleration of body 2 and dv by
dt acceleration of center of mass. बरोबर आहे की? तर काय लिहिते acceleration of center of mass. acceleration of center of mass. तर हे काय acceleration of center of mass का सॉरी acceleration ये center of mass काय लिहिते चला तुम्ही आता त्याच्यावरून सांगायचं m1 a1 व्हेरी गुड m1 a1 प्लस m2 a2 असं ऍड करत जायचं डिवाइडेड बाय हा हे असंच ठेवायचं ठीक आहे अच्छा आता फोर्स ऑन द सेंटर ऑफ मास मीन्स फोर्स ऑन सिस्टम total force on the system. So force on system or center of mass. Center of mass वर लागणारा फोर्स ना आपण सिस्टम वरचा फोर्स ठीक आहे तर सिस्टम वरचा किंवा सेंटर ऑफ मास फोर्स काय आहे कसा काढणार त्याला मास ने मल्टिप्लाय करायला लागेल हे मास काय आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे हे मास घ्या एक्सटेंशन ऑफ सेंटर ऑफ मास प्लस इसका युनिट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे पूर्ण ब्रॅकेट तो m1 प्लस m2 इज इक्वल टू हे डिनोमिनेटर मध्ये इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल ना रे नाही हा हे गुणिले होईल इज इक्वल टू इकडे काय m1 a1 प्लस m2 a2 हे म्हणजे काय टोटल मास आहे दोन आहे तर दोन्हीचा रेशन तीन असेल तर तिन्हीचा रेशन चार असेल तर चारचा रेशन म्हणजे सगळे जेवढे मास सिस्टम मध्ये आहे सगळ्यांचे ऍडिशन व्हायला लागेल म्हणजे टोटल मास m mass of the system capital M असं म्हणूया so acceleration of center of mass into total mass of the system is equal to m1 a1 plus m2 a2 काय आन्सर आहे पण सोपं आहे की नाही आता mass into acceleration force हे is equal to m आहे आठवते का नावाचं मोशन तर हा काय फोर्स ऑन सिस्टम आहे फोर्स टोटल नेट फोर्स म्हणतात त्याला काय म्हणतात नेट फोर्स म्हणतात नेट फोर्स ऑन द सिस्टम आणि तो कुठं लावत असतो आपण आतापर्यंत लावत आलो सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास शिकण्याच्या आधी हा फोर्स आपण कुठे लावत होतो सेंटर ऑफ मास वर लावत होतो पण आपल्याला सेंटर ऑफ मास माहिती नव्हता पण लावत कुठे होतो सेंटर ऑफ मास लावतो सिस्टम वर लागला फोर्स तर लक्षात ठेवायचं फोर्स ऑन द सिस्टम मास ऑफ द सिस्टम acceleration of the system म्हणजे acceleration of center of mass म्हणजे force on the center of mass means force on the system total force on the system म्हणजे F is equal to mass 1 acceleration of body 1 force acting on the body 1 force acting on the body 1 plus force acting on असं तुम्ही ऍड करू शकता तर टोटल फोर्सेसची ऍडिशन आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मी ते वेक्टर फॉर्मॅट मध्ये सांगितले नाही तुम्हाला हे वेक्टर आहे तुम्ही असं पण तुम्हाला बुक मध्ये एखाद्या असं पण दिसेल हे वेक्टर्स आहे बरोबर आहे हे पण वेक्टर्स आहे हे सगळे वेक्टर्स आहे हे सगळे वेक्टर आहे वेक्टर फॉर्मॅट मध्ये लिहिले तरी चालेल किंवा लिहायला पाहिजे बरोबर की नाही तर वेक्टर फॉर्मॅट मध्ये तुम्ही हे लिहू शकता ठीक आहे तर हे पण वेक्टर ऍडिशन असते बेसिकली नेट फोर्स इज इक्वल टू f1 प्लस f2 प्लस f3 प्लस f4 जेवढे असतील तेवढे करा वेक्टर ऍडिशन करा नेट फोर्स करू ठीक आहे ना लिनियर असतील ना तर डायरेक्ट f1 प्लस f2 केलं तरी चालेल ठीक आहे मग राईट साइडची पॉझिटिव्ह घ्या लेफ्ट साइडची निगेटिव्ह घ्या सगळ्यामध्येच इक्वल असतील तर त्याला विचार करायचे x डायरेक्शनला y डायरेक्शन ठीक आहे हे झालं फोर्स ऑफ द सिस्टम अच्छा सर अजून काय करता येईल मोशन मध्ये अजून काय काय टर्म्स असतात मोशन मध्ये अजून काय काय टर्म्स असतात डिस्प्लेसमेंट बघितलं वेलोसिटी बघितली ऍक्सेलरेशन बघितलं फोर्स बघितला मोमेंटम म्हणजे काय असतं मास इनटू वेलोसिटी मास इनटू वेलोसिटी कुठे घेतलेला असतो इथे वेगळा शब्द मास इनटू वेलोसिटी बरोबर मास इनटू वेलोसिटी मोमेंटम कसं नाही म्हणजे मास जर मी इकडे घेतलं तर वेलोसिटी तर मास होईल सिस्टमचं मोमेंटम मिळून जाईल की नाही हे काय करा हे इकडे घ्या त्याच्यावर हे इकडे घ्या ओके तो मोमेंटम ऑफ द सिस्टम मोमेंटम ऑफ सिस्टम म्हणजे सेंटर ऑफ मास ची मोमेंटम बरोबर की नाही हे काय करा हे इकडे घ्या वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इनटू m1 प्लस m2 डायरेक्टली का मास ऑफ द सिस्टम कॅपिटल M हे m1 प्लस m2 म्हणजे कॅपिटल M हे इकडे घेऊ का ओके हे इकडे घेतलं मी डायरेक्ट एक स्टेप कमी करतो बाकी काही नाही इज इक्वल टू काय उरलं m1
v1 प्लस m2 v2 काय आन्सर आहे का? नाही ना? मध्येच अडचण असेल काय समजून असेल थांबायचं, हे परत एक्सप्लेन करा म्हणायचं. ठीक आहे. मास इंटू वेलोसिटी काय मोमेंटम, मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय मास इंटू वेलोसिटी कशी कुणाची बॉडी 1 ची तर मोमेंटम ऑफ बॉडी 1 प्लस मोमेंटम ऑफ बॉडी 2. आलं लक्षात? हे झाला मोमेंटम, हा झाला फोर्स, हे झाला ऍक्सेलरेशन, हे झाली वेलोसिटी, हे झाली डिस्प्लेसमेंट आणि हे आपला जनरल लोकेशन, जनरल लोकेशन आता सेंटर. हे नोट करा, करा नोट सगळं. आता एक टिपिकल केस वापरतो त्याच्यावर मोस्टली क्वेश्चन पडतात. ठीक आहे, एक टिपिकल केस बघणार. सिस्टम म्हणजे सेंटर ऑफ मास. हे कॅमेरामध्ये येत नाही. तोंड कशाला पोला बे लिया पटपट लिया. आता बघा इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम मध्ये काय असतं? इक्विलिब्रियमची कंडिशन, इक्विलिब्रियमची कंडिशन, कंडिशन काय? इक्विलिब्रियमची कंडिशन आपण न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये बघितली. कंडिशन काय होती? कंडिशन व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ? net force on the body is zero or there is no force, net force on the body, net unbalanced force on the body, then the body moves with the constant velocity, or if the body is at rest it remains at rest. Condition of equilibrium, condition of equilibrium काय? net force on the body zero. net force म्हणजे काय? आता थोडा अलग बघूया. net force म्हणजे force on the center of mass, त्याला आपण नेट फोर्स म्हणतो. तर F net is equal to 0. आता F net is equal to 0 आहे म्हणजे ऍक्सेलरेशन 0 असते. ऍक्सेलरेशन काय असते? आता नेट फोर्स 0 आहे याचा अर्थ हा नाही की इंडिव्हिज्युअल फोर्स 0 असतो. म्हणजे कसं, एक डब्बा आहे, एका डब्यामध्ये आपण उंदर ठेवलं, रॅट्स, बरोबर की नाही? डब्बा इकडे ठेवला आहे, ओके, आणि मध्ये उंदर इकडं तिकडं पळतायत, बरोबर की नाही? त्यांचे इंडिव्हिज्युअल फोर्स त्यांच्यावर आहे. ते इकडे पळतात, तिकडे पळतात, तिकडे कोणाचा फोर्स शिकला, कोणाचा फोर्स शिकला, प्रत्येकावर फोर्स आहे, इंडिव्हिज्युअल बॉडी फोर्स आहे. पण ह्या बॉक्सवर फोर्स असेल किंवा नसेल डिपेंड करतो. बॉक्स स्टेशनरी असला तरी उंदर पळतील की नाही पळतील, आणि बॉक्स असं मी कॉन्स्टंट वेलोसिटीने घेऊन चाललोय तरी पण उंदर वेगवेगळ्या डायरेक्शनला मूव्ह करतील की नाही करतील. तर त्यांचा फोर्स असेल, सिस्टमवर फोर्स असेल किंवा नसेल, पण आतला फोर्स, नेट फोर्स जरी 0 असेल बॉडीवरचा, सिस्टमवरचा, तरी उंदरांचा काय? उंदर म्हणजे आतल्या बॉडी, इंडिव्हिज्युअल बॉडीवरचा फोर्स 0 असेलच असं सांगू नाही शकत. म्हणजे F1 make not 0, F2 not 0, like this etc. बरोबर की नाही? पण त्यांच्या सगळ्यांची ऍडिशन 0. म्हणजे एक फोर्स असा लागत असेल, दुसरा फोर्स असा लागत असेल दुसऱ्या बॉडीवर, दोन फोर्स अपोजिट डायरेक्शनला कॅन्सल करून देईल. एक फोर्स असा जात असेल, एखादा उंदीर असं जात असेल, दुसरा उंदीर असं जाण्याचा चान्स आहे की नाही? ते दोघं कॅन्सल करतील. तो नेट फोर्स सगळ्यांची बेरीज काय व्हायला लागली? 0 व्हायला लागली. म्हणून नेट फोर्स 0 आहे. पण आतला फोर्स 0 आहे का? प्रत्येक बॉडीवरचा फोर्स 0 आहे का? असेल किंवा नसेल सांगू नाही शकत, बरोबर की? व्हेरिएबल असेल. जर नेट फोर्स 0 आहे, हे बघा, नेट फोर्स 0 आहे याचा अर्थ काय? नेट फोर्स 0 आहे याचा अर्थ काय? की ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय असेल? 0 असेल. तर F इज इक्वल टू m आहे ना, आणि F पण 0 आहे ना, तर ऍक्सेलरेशन 0 आहे की नाही? बरोबर. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 असते. याचा अर्थ हा नाही की A1 इज नॉट, A1 काय असेल? नॉन 0 असेल, A2 नॉन 0 असेल. आता हे 0 असतीलच असं नाही. ओके, मोस्ट ऑफ द टाइम त्याचं इंडिव्हिज्युअल ऍक्सेलरेशन असेल. इंडिव्हिज्युअल बॉडीज आतमध्ये उंदर इकडून तिकडे पळतायत, त्यांचं ऍक्सेलरेशन असेल. पण बॉक्स स्टेशनरी असू शकतो किंवा कॉन्स्टंट वेलोसिटीने जाणारा असू शकतो. ठीक आहे ना? आता नेट फोर्स 0 आहे, ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 आहे, इंडिव्हिज्युअल काही पण 0 नाहीये, कॉन्स्टंट नाहीये, व्हेरिएबल नाहीये.
पण ऍक्सेलरेशन 0 आहे याचा अर्थ काय असतो सांगा बरं. ऍक्सेलरेशन 0 आहे याचा अर्थ काय असतो. ऍक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. का? कारण व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनच नाहीये तर रेट राहणार नाही म्हणजे व्हेलॉसिटी काय होणार. व्हेलॉसिटी बदलणार नाही, ना कमी होणार ना वाढणार, कॉन्स्टंट राहणार. व्हेलॉसिटी काय राहील. व्हेलॉसिटी काय राहील. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय राहील. कॉन्स्टंट राहील. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट राहील. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असणे म्हणजे काय. एकतर 0 असेल किंवा याच्यामध्ये दोन प्रकार. एकतर 0 असेल किंवा किंवा v इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल. 5 मीटर पर सेकंद चाललाय बॉक्स हा. 5 मीटर पर सेकंद चाललाय तर 5 मीटर पर सेकंद चाललाय. 0 आहे स्टेशनरी आहे तर स्टेशनरीच आहे. पण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाऊ द्या किंवा स्टेशनरी बॉक्स राहू द्या, गुंधळ आपापले पळणं चालू राहणार आहे. समजते का. किंवा क्लासमध्ये मुलं आहे ऍज अ सिस्टम हा क्लास स्टेशनरी आहे पण आतमध्ये विद्यार्थी इकडून तिकडे करू शकतो. बरोबर की नाही. तर इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट असू शकतो. इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटीज काय. v1 is not 0, v2 is not 0 आणि etc v3 v4 जे काय असेल ते. बरोबर. पण सेंट्रल मासचं काय होणार आहे. दोन कंडिशन. एक तर 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल. पण जर आता सुरुवातीला 0 असेल तर नंतर पण 0 येईल आणि सुरुवातीला 5 मीटर पर सेकंद बॉक्स असेल तर नंतर पण काय होईल 5 मीटर पर सेकंद पण जात राहील. कॉन्स्टंट असणे म्हणजे हा अर्थ. न्यूटनचा पहिला नियम तोच सांगतो ना. The body of force नसेल तर बॉडी एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जाईल. डायरेक्शन पण बदलणार नाही, मॅग्निट्यूड पण बदलणार नाही, असं कॉन्स्टंट जाईल. किंवा स्टेशनरी असेल तर स्टेशनरी जोपर्यंत त्याच्या पोल लागेल इथं पण तेच होत आहे. ठीक आहे. समजतंय. अच्छा. आता याच्यावर बरेचसे क्वेश्चन तुम्हाला सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक क्वेश्चन घेऊया म्हणजे लक्षात येईल मला की समजा द नेट फोर्स किंवा असं म्हणूया a man is किंवा आपण काय करूया दोन घेऊया. किती वाढले किती काय चांगला क्वेश्चन घेऊया. A boat is standing on the still water. Boat is standing on the still water. Still water means stationary water. Okay. A boat is standing on the still water. A man of mass 65 kg and another man of mass 75 kg are sitting on two extreme edges or ends of the boat. ठीक आहे. असं तुम्हाला काहीतरी दिलेलं. ठीक आहे. अच्छा. A man is standing on still water. Man of mass 60 kg and another man of mass 75 kg are sitting on two extreme ends of the boat. When one man starts walking towards another man, then what will be the displacement of
of center of mass. What will be the displacement of center of mass? Assume there is assume water friction at zero. Assume there is no friction. Assume there is no friction. ठीक है. ऑप्शंस आहेत. इकडे ऑप्शन देतो मी. ऑप्शन देतो 5 मीटर. ऑप्शन बी 6 मीटर. ऑप्शन सी 0. ऑप्शन डी none of this. So boat is standing on the still water. The man of mass 65 kg and another man of 75 kg are sitting on two extreme ends of the boat. When one man starts walking towards another man, then what will be the displacement of the center of mass? Assume there is no friction. Assume there is no friction. झाले ना तसंच वापरायचं. एक बोट आहे. एक बोट आहे. लक्षात घ्या काय एक बोट. हा इथे एक माणूस बसलेला आहे. इथे एक माणूस बसलेला आहे. ठीक आहे. हा हा माणूस आहे इथे आणि इथे एक माणूस आहे. ठीक आहे ना. दोघांचे मास वगैरे दिलेले. हा एक्स्ट्रा ते लांबी वगैरे असेल बोटची. आता काय सुरुवातीला बोट कशी आहे पाण्यामध्ये स्थिर पाण्यामध्ये आहे. फ्रिक्शन वगैरे काही नाही. स्थिर आहे. असते की नाही आणि थोडं स्थिर असते. म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती झाली बॉडीची 0. सेंटर ऑफ मासची 0. सगळे स्टेज किती. थोड्या वेळाने काय झालं. थोड्या वेळाने एक माणूस इकडे चालायला लागला. एक माणूस इकडे चालायला लागला. बरोबर आहे. तो चालत असताना काय होते एक बॉडी इकडे चालला नाही. सेंटर ऑफ मास शिफ्ट व्हायची शक्यता आहे ना किंवा नाही ते आपल्याला बघायचं. ते फायनली काय विचारलंय जेव्हा माणूस वॉकिंग करायला सुरुवात करतो देन व्हॉट विल गिव्ह द डिस्प्लेसमेंट ऑफ द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास डिस्प्लेसमेंट कसं होईल किंवा हा जो माणूस तिकडे गेलाच नव्हता. गेल्यानंतर किती झालं असेल असं तुम्ही काढलं तरी चालेल. अजून नो फ्रिक्शन. आता फ्रिक्शन वगैरे नाही. फ्रिक्शन वगैरे नाही. हा इकडे जाताना तिथलं फ्रिक्शन नाही किंवा पाण्याचं फ्रिक्शन पण नाही. म्हणजे एक्सटर्नल फोर्स नाही. एक्सटर्नल फोर्स नाहीये. एक्सटर्नल फोर्स नाही म्हणजे काय ही कंडिशन झाली. इक्विलिब्रियमची कंडिशन झाली. आणि ह्या कंडिशन मध्ये सेंटर ऑफ मासची वेलोसिटी किती असते 0 असते आणि कॉन्स्टंट असते. विशेष म्हणजे कॉन्स्टंट असते. विशेष म्हणजे कॉन्स्टंट असते. बरोबर की नाही. आणि कॉन्स्टंट राहणार आणि ती जेवढी होती तेवढीच नंतर राहणार. चालत असताना पण जेव्हा स्थिर होते तेव्हा जिथं सेंटर ऑफ मास होता ना ओके जी वेलोसिटी होती तेवढीच वेलोसिटी नंतर राहणार. आधी याची वेलोसिटी किती होती 0 होती आणि नंतर पण हा माणूस इकडे गेला काय हा माणूस इकडे गेला काय ते चालत असताना किंवा बोट पण मोशन मध्ये येऊ शकते. हे सगळं होताना सुद्धा सेंटर ऑफ मास कसा असला पाहिजे तिची वेलोसिटी 0 राहिली पाहिजे. का नेट फोर्स सेंटर ऑफ मास शिफ्ट नाही झाला बरोबर ना. शिफ्ट झाला म्हणजे डिस्प्लेसमेंट झाला. डिस्प्लेसमेंट झाला म्हणजे वेलोसिटी आली की नाही. इथे सेंटर ऑफ मास शिफ्ट नाही होणार आहे. म्हणजे वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास किती असली पाहिजे. काहीच कॅल्क्युलेशन नाही. कन्सेप्ट डेटा पण दिलेला नाही बराचसा त्यांनी. त्याची लांबी द्यायला पाहिजे किती मोशन मध्ये गेला हा किती मूव्ह झाला काहीच दिलेलं नव्हतं. पण त्याची गरज पण नव्हती. सरळ कन्सेप्ट. नो फ्रिक्शन म्हणून ना एक्सटर्नल फोर्स 0. एक्सटर्नल फोर्स 0 म्हणजे काय आतला इनपुट फोर्स असू दे की ठीक आहे. सो ॲज सिस्टम इज ॲट इक्विलिब्रियम velocity of center of mass is constant. Initially it was 0. So after that it will be 0. बरोबर की नाही. आधी 0 होता पण नंतर पण 0 होणार आहे. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट होणार नाही. डिस्प्लेसमेंट होणार नाही. ठीक आहे ना. डिस्प्लेसमेंट 0 वेलोसिटी 0 त्याच्यावर फोर्स 0 सगळं 0 त्याच्यावर. ठीक आहे. अशा पद्धतीचे कन्सेप्ट बरेचसे क्वेश्चन तुम्हाला कमी दिस. two bodies of masses
20 kg, 20 kg and 10 kg, 10 kg separated, separated, separated by a distance, separated by a distance 10 meter, separated by a distance 10 meter, 10 meter. When they are released, 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 they will move, they will move, they will move towards each other, towards each other, towards each other. They will move towards each other due to due to due to gravitational force between them, due to gravitational force between them, gravitational force between them. There is no other force. There is no other force. If 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 body if body 20 kg travels 1 meter, travels 1 meter, then how much, then how much, then how much, and in which direction, then how much, and in which direction, in which direction, in which direction, in which direction the body to, the body to will shift, will shift. ऑप्शन ए, हाँ तो ऑप्शन बराच कॅल्क्युलेट करावा लागेल, ऑप्शन राहतो रॅन्डम क्वेश्चन दिला ना, कॅल्क्युलेशन करून बघा. ठीक आहे, काय दिलं ते समजून घ्या, काय दिलं ते समजून घ्या. क्वेश्चन लिहिता का आधी, क्वेश्चन लिहिता आधी लिहा. Two bodies of masses m1, m2 separated by a distance 10 meter are, when they are released, they will move towards each other due to gravitational force between them. There is no other friction, other force. Body 20 kg travels, body 20 kg travels 1 meter. How much and in which direction the body to will shift? जरा लिहा पटकन, आपण बघूया. ठीक आहे, करू सॉल्व. आता बघा काय दिलं ते समजून घ्या. एक बॉडी आहे, दुसरी बॉडी आहे. ओके, एक 20 kg ची आहे, त्याला बघा m1, ही m1 आहे आणि ही 10 kg ची आहे, हा ही m2 म्हणायला. दोघांमध्ये डिस्टन्स किती दिलेले आहे, 10 मीटर दिलेले की नाही. हे झालं r तुमचं, बरोबर की नाही. डिस्टन्स आहे r, सो r इज इक्वल टू 10 मीटर दिलेले इनिशियली. आता त्यांना असं होल्ड करून ठेवलं होतं आणि सोडून दिलं. रिलीज केलं म्हणजे काय, सोडून दिलं. सोडून दिलं की ही बॉडी आहे ना, ही बॉडी आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो दोघा बॉडीमध्ये. एकमेकाकडे, ही त्याच्याकडे, ही त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली, बरोबर की नाही. कुठलाच बाहेरचा फोर्स नाही म्हणजे तीच कंडिशन, एक नेट झिरो. म्हणजे आधी सेंटर ऑफ मास जिथं होता तिथंच राहायला पाहिजे की नाही. जेव्हा होल्ड केले होते तेव्हा सेंटर ऑफ मास तिथं होता. समजा इथे कुठेतरी होता, बरोबर की नाही. इथे कुठेतरी होता, माहिती आहे किती डिस्टन्स होता, ते काढू शकतो आपण आपल्या काल बघितल्या फॉर्ममध्ये, त्याच्यानुसार काढू शकतो आपण. आता ही बॉडी इकडे मोशन मध्ये येणार आहे, ही बॉडी इकडे मोशन मध्ये येणार आहे. त्या दोघांना येऊ द्या ना, सेंटर ऑफ मास तिथे राहणार आहे, तो मोशन मध्ये नाही, बरोबर की नाही. आणि सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी येऊन ते भेटतील, तिथं कोलिजन होईल त्यांचं. पण कोलिजनच्या आधीचीच केस आहे. 1 मीटर 20 kg मोस्ट 1 मीटर टुवर्ड्स. आता हे कसं आहे, अट्रॅक्शन व्हायला लागलं म्हणजे हे इकडे जाईल की नाही. किती मीटर गेली, 1 मीटर. म्हणजे हे काय 1 मीटर म्हणजे dr1. dr1 किती दिले, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी 1. त्यावेळी ही बॉडी कुठे जाईल, इकडे जाईल का इकडे जाईल, कितीने जाईल हे विचार.
काय दिले लक्षात आलं? काय काढायचं लक्षात आलंय? आपल्याला काय करायचे? dr2 काढायचे. dr2 काढायचे. ह्या बॉडीचे डिस्प्लेसमेंट काढायचे आणि कुण्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला की त्या डायरेक्शनला ते काढायचं. समजला क्वेश्चन मध्ये काय दिलंय आणि काय काढायचं समजलं. कन्सेप्ट काय वापरायचा? सेंटर ऑफ मास हलणार नाही, सेंटर ऑफ मास हलणार नाही. आणि डिस्प्लेसमेंट साठीचा फॉर्म्युला काय? dr इज इक्वल टू m1 इंटू dr1 प्लस m2 इंटू dr2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 आहे की नाही? dr ची व्हॅल्यू किती घ्यायची? 0 घ्यायची, कारण डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास होणारच नाही ना इथं. इक्विलिब्रियम मध्ये एक बॉडी एक्स्ट्रा फोर्स 0 आहे. हा फोर्स आणि हा फोर्स इक्वल असले अपोजिट डायरेक्शनला आहे, 0 होऊन जाईल. हे दोन फोर्स एकमेकांना कॅन्सल करतील ना. नेट फोर्स 0 आहे बॉडीवरचा, इंडिव्हिज्युअल फोर्स आहे, नेट फोर्स बॉडीवरचा 0. म्हणून dr ची व्हॅल्यू 0. m1 किती आहे? 20 गुणिले dr किती आहे? 1 मीटर. पुन्हा डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह घ्या 1 प्लस dr2 m किती आहे? m2 किती आहे? 10 गुणिले dr2 काढायची आपल्याला डिवाइडेड बाय m1 प्लस m2 20 प्लस 10. हे कुठे येऊन जाईल? हे इकडून 0 होईल की नाही? 0 होईल. पण 0 बरोबर a येईल की नाही? चला करा कॅल्क्युलेशन. 0 इज इक्वल टू 20 प्लस 10 dr2. काय अडचण नाही. हे dr1 इकडे घ्या, मायनस 10 dr2 इज इक्वल टू 20. सो dr2 इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय मायनस 10. सो dr2 ची व्हॅल्यू किती आली? हे 2 आली ना, -2. बरोबर की नाही? -2 मीटर. मायनस म्हणजे ह्या डायरेक्शन, हे प्लस घेतलं आपण, म्हणजे हे मायनस म्हणजे हे अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे ही बॉडी 1 मीटर आली ना, ही बॉडी 2 मीटर इथे येईल. हे 2 मीटर असेल का? सेंटर मासला बॅलन्स करण्यासाठी. आणि ट्रिक सांगतो तुम्हाला आता. अशा केस मध्ये हे मास किती आहे? 20 आहे. हे मास किती आहे? 10 आहे. याच्या अर्ध आहे की नाही? हे हा जेवढा डिस्प्लेसमेंट करेल ना, त्याच्या डबल त्याला करावं लागेल सेंटर ऑफ मासला बॅलन्स करण्यासाठी. बरोबर आहे? ओरली येत आन्सर. हा 1 मीटर आहे, ह्याच्या अर्ध मास आहे, मी तो डबल करा. सरळ दो कॅल्क्युलेशन करून बघितलं, 2 आला. आणि आपली डायरेक्शन हे इकडे खरंच सेंटर ऑफ मास आहे ना. डायरेक्शन किती आहे? 2 मीटर टुवर्ड्स सेंटर ऑफ मास. आन्सर कसं राहायचं? वेअर अँड हाऊ इट विल शिफ्ट. मायनस म्हणजे टुवर्ड्स सेंटर ऑफ मास 2 मीटर. पुन्हा मोशनला त्या मशीन जेव्हा याची 1 मीटर झाली तेव्हा. ठीक आहे, नोट करा पटकन. इथं आपण थांबूया.